परंतु 3 जण मृत्यू पावलेले आहेत. 5 जणांना वाचवण्यात यश जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांना आता रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आलेलं आहे. दीपक नाजिम, खरं तर स्थानिक आमदारांनी जी माहिती दिली त्यानंतर खासदार देखील आपल्यासोबत आता काही वेळापूर्वी फोनवरून सोबत होते. त्यांचं म्हणणं हेच होतं की सातत्यानं प्रशासनाकडनं या ठिकाणी आवाहन करण्यात येत होतं ते म्हणजे की हा पूल जुना झालेला आहे, वाहतुकीसाठी वापरू नये असे देखील फलक काही लावण्यात आलेले होते आणि तरी देखील या ठिकाणी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले होते, काही स्थानिक देखील आलेले असू शकतात. त्यामुळे स्वाभाविकच आता प्रश्न उपस्थित होते म्हणजे की यामध्ये दोष नक्की कुणाचा? हा प्रश्न खरंच गंभीर प्रश्न आहे की दोष नेमका कुणाचा. खरं तर मी पुन्हा एकदा हा पूल दाखवू इच्छितो. हा पूल जर आपण बघितला तर इथं आपण बघूया सुरुवातीला हा पूल सिमेंटचे त्याला पिलर आहेत. या ठिकाणी सिमेंटचे वरती पिलर टाकून जो स्लॅब टाकून तिथं केलेला आहे आणि जिथं प्रवाह होता तिथं अशा प्रकारे लोखंडी रॉड जे आहेत ते या ठिकाणी टाकण्यात आलेले होते आणि पुढे आपण बघतोय परत एकदा तशाच प्रकारचा हा पूल आहे. खरं तर इथं सूचना पण लावण्यात आलेली होती की कुणीही या पूलवरनं वाहतूक करू नये, पायी जाऊ नये, कारण हा धोकादायक आहे. आता यामध्ये प्रशासनाचा तर हलगर्जीपणा आहेच, परंतु जर प्रशासनानं अशा प्रकारच्या सूचना लावलेल्या आहेत तर मग सामान्य नागरिक यावरून का जात होते, पर्यटक याच्यावरून का जात होते, सामान्य नागरिकांची पर्यटकांची काही जबाबदारी आहे का नाही, त्यांनी या सूचनांचं पालन करणं पण तितकंच गरजेचं होतं आणि त्यांनी सुद्धा या सूचनांचं पालन केलेलं नाहीये. जर आपल्याला माहित आहे की पुढे आपला जीव जाऊ शकतो तर मग जीवाशी का खेळावं. सामान्य नागरिक असतील जे दुचाकीवरून प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत, कारण दुचाकी ज्या आहेत त्या पुलावरती आपल्याला आढळलेल्या आहेत. पर्यटक जवळपास 100 ते 150 यावरती होते. जर सूचना प्रशासनाने या ठिकाणी लावलेत, प्रशासनाची ठीक आहे, चूक आहे, प्रशासनाने त्यांना रोखायला हवं होतं, परंतु जर आपल्याला समोर आपला जीव दिसतोय की आपला जीव धोक्यात आहे तर आपण मग का जावं, मृत्यूशी का खेळावं, हाही खरा प्रश्न आहे. म्हणजे जेवढी नाजिम, खरं तर तू सांगतोस त्याप्रमाणे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत, परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये इथे बचाव कार्य सध्या केलं जात आहे. कुठल्या कुठल्या यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी सध्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत? आता आपण बघू शकतो ही क्रेन जी आहे ती या ठिकाणी आणलेली आहे, कारण आता हे जे लोखंडी रॉड म्हणजे जे पुलावरती जे हे लोखंडी स्लॅब होतं ते या ठिकाणी काढण्यासाठी हे क्रेन जी आहे ती मागवलेली आहे. इथं पोलीस प्रशासन आहे, आर्मीचा एरिया सुद्धा इथूनच गेलेला आहे, त्याच्यामुळं आर्मीचे जवान सुद्धा इथं आलेले आहेत. एनडीआरएफची पथकं सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहेत. त्याबरोबरच जे खाजगी संस्था आहेत ज्या बचाव कार्य करत असतात त्यांना सुद्धा इथं पाचारण करण्यात आलेलं आहे आणि युद्ध पातळीवरती हे सगळं बचाव कार्य जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे. स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी या ठिकाणी दावा केलेला आहे की कुणीही या ठिकाणी वाहून गेलेलं नाहीये. इथले जे इतर लोक आहेत त्यांची कुठलीही तक्रार नाहीये. जर आपण इकडे बघितलं तर प्रवाह जो आहे तो या ठिकाणी अतिशय कमी वेगाचा होता, त्याच्यामुळे ही सुदैवाची बाब आहे. जे लोक होते ते याच ठिकाणी अडकले गेले आणि त्यांना तातडीनं या ठिकाणी वाचवण्यात यश आलं. जे इथं स्थानिक लोक होते त्यांनी तातडीनं त्यांना या ठिकाणी बाहेर काढलं, त्यांचं कौतुक नक्कीच करायला हवं. परंतु आता ज्या पद्धतीनं म्हटलं जाते की 3 जणांचा मृत्यू आहे, 5 जण जखमी आहेत आणि इतर सगळ्या पर्यटकांना, स्थानिकांना इथं विचारलं असता कुणीही हरवले असे या ठिकाणी दिसत नाही. आणि जे आता इथं बचाव कार्यात आहेत ते सगळे या ठिकाणी जो पूल आहे तो बाहेर घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आपण बघू शकतो की जे बचाव कार्यातले व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा मोठ्या अडचणी आहेत, कारण एक व्यक्ती जी आहे ती पाण्यात आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी सगळे इथं बचाव कार्य जवान आहेत, ते तर अतिशय त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे, तरी सुद्धा त्यांना बाहेर येण्यासाठी जर इतकी मेहनत घ्यावी लागत असेल तर साहजिकच जे पर्यटक इथं आलेले असतात ते हौशे नवशे गवशे असतात आणि ते जसं आपण म्हटलं की सूचनांचं पालन करत नाहीत आणि मृत्यूशी खेळतात आणि मृत्यूशी खेळत असल्यामुळेच हा सगळी दुर्घटना घडली. प्रशासनाची जेवढी चूक आहे तेवढीच इथली स्थानिक असतील किंवा जे अतिउत्साही पर्यटक होते त्यांची सुद्धा तेवढीच चूक आहे, कारण सूचनांचं त्यांनी पालन केलं नाही. हे धोकादायक पूल असताना ते त्या ठिकाणी आलेले आहेत. नाजिम, तू सांगतोय की त्या पद्धतीनं सध्या बचाव कार्य सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे, क्रेन आणली गेलेली आहे, एनडीआरएफची पथकं दाखल झालेली आहेत, स्थानिक प्रतिनिधी देखील आपल्याला पाहायला मिळतात. या घटनेचे साक्षीदार कोणी आत्ता आहेत का? साधारणपणे 100 पर्यटक होते, त्यापैकी कोणी आपल्यासोबत प्रतिक्रिया काही देऊ शकतील का? सध्या जे सगळे पर्यटक होते ते खूप
धास्तावलेले आहेत आणि ते सगळे सध्या त्यांना सुखरूप ठिकाणी जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे. आपण त्यातल्या कुठल्या पर्यटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी गेल्या काही वेळापासून करतोय, परंतु त्यांना एका सुरक्षित स्थळी जे आहेत ते हलवण्यात आले, कारण या सगळ्यांना एक मोठा धक्का जो आहे तो बसलेला आहे. कारण यातून ते सगळे सुखरूप बचावलेले आहेत. जवळपास 100 ते 125 पर्यटक जे आहेत ते या पुलावरती होते. काही दुचाकी घेऊन तिथून प्रवास सुद्धा या ठिकाणी करत होते आणि त्याच्यामुळे त्यांना एक मोठा धक्का बसलाय आणि या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना एका सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे ते अद्याप आपल्याला प्राप्त झालेले नाहीयेत की नेमकं त्यावेळेला काय घडलं होतं, कसं घडलं होतं आणि ते यातून कसे बचावले आणि जे पूल कोसळला त्यावेळेला किती जण त्यातून वाहून गेले, किती जणांचा मृत्यू झाला, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्या पर्यटकांपर्यंत आपण निश्चितच पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाजिम, ज्या कुंडमाळा परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे, हा परिसर नेमका कसा आहे आणि हा जो पूल होता, जो पूल कोसळलेला आहे, त्या पुलाचा स्वाभाविकच नाजिम, मी तुला थोडंसं थांबवतो. आपल्याकडे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया आहे, ती आपण ही प्रतिक्रिया आधी पाहूया. मला कळत आहे संख्येत तिथे गेलेले आहेत, वेगवेगळी माहिती मिळते. एनडीआरएफची टीम तिथे गेलेली आहे, आजूबाजूची जे नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथे गेलेली आहे आणि प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होते. त्या बोजाने ते खाली पडला. तिथं 8 कोटीचा